नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सॉफ्टवेअरमध्ये आपण डेली रेट कशा ॲड करू शकतो आणि डेटा बॅकअप कसा घेऊ शकतो। सॉफ्टवेअरमध्ये राईट साईडला तुम्हाला सेटिंग म्हणून एक ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑफलाईन युजर असाल तर तुम्हाला डेटावर क्लिक करून डेटा बॅकअप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डेटा बॅकअप या फील्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पॉपअप पॅनल येईल, डू यू रिअली वॉन्ट टू टेक अ डेटा बॅकअप, त्यावर ओके केल्यानंतर ऑटोमॅटिकली डेटा बॅकअप होऊन जाईल। आणि डेटा बॅकअपचं लोकेशन जर तुम्हाला चेंज करायचं असेल, डिफॉल्ट सेटअप हा सी ड्राईव्हमध्ये ओम बॅकअप म्हणून एक ऑप्शन, एक फील्ड असते किंवा एक फोल्डर असतो, त्या फोल्डरमध्ये तुमचा डेटा बॅकअप स्टोअर होतो। पण जर तुम्हाला डेटा बॅकअपचं लोकेशन चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथून चेंज करू शकता। आहे डेटा पॅनल, इथून तुम्ही डेटा बॅकअप घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही ऑनलाईन युजर आहात, तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला डेटा बॅकअप घेण्याची गरज नाही आहे। ॲटोमॅटिकली तुमचा डेटा हा क्लाउडवर स्टोअर होणार आहे, त्यामुळे तुम्हाला डेटा बॅकअप घेण्याची जरूरत नाही आहे। सेटिंग पॅनल ओपन होईल, त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे डेली रेट। डेली रेट पॅनलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून डेलीचे रेट ॲड करू शकता। मेटलचा टाईप सिलेक्ट करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही मेटल टाईपवर सिलेक्ट करून तुम्हाला हवा तो मेटल टाईप सिलेक्ट करू शकता। आय डी टाकणं कंपल्सरी आहे, मी इथे गोल्ड असा आय डी टाकत आहे। आजचा रेट आहे सपोज 1,74,000। हा 10 ग्रॅमचा रेट मी टाकला आहे, जर तुम्हाला 1 ग्रॅमचा रेट टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। प्युरिटी मी टाकत आहे 100%, 24 कॅरेट ॲटोमॅटिकली येऊन जातील। ॲडिशनल रेटवर तुम्ही क्लिक करू शकता जर तुम्हाला 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे रेट ॲटोमॅटिकली हवे असतील तर। तुम्ही इथे बघू शकता, इथे ॲटोमॅटिकली सगळे रेट ॲड झाले। जर तुम्हाला हा पार्ट स्किप करायचा असेल किंवा हे रेट नको असतील तर तुम्ही हा ब्लॉक अनटिक करू शकता। त्यानंतर मी सबमिट बटनवर क्लिक करत आहे, इथे रेट ॲड होऊन गेलेत। जर तुम्हाला या व्यतिरिक्त कोणते एक्स्ट्राचे रेट अपडेट करायचे असतील किंवा ॲड करायचे असतील, जसे की 9 कॅरेट आहे, 20 कॅरेट आहे, तुम्ही ॲड करू शकता। मेटलचा टाईप सिलेक्ट करणं गरजेचं आहे, गोल्ड आय डी टाकत आहे मी। त्यानंतर आजचा रेट आहे 62,250 रुपये, हा आहे 9 कॅरेटचा रेट। मी 9 कॅरेटची प्युरिटी टाकली आहे, त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केले। तुम्ही इथे पाहू शकता एक्स्ट्रा रेट आपला ॲड झाला आहे, जो आहे 9 कॅरेटचा। जर तुम्हाला रेट अपडेट करायचे असतील तर न्यू रेट म्हणून एक तुम्हाला कॉलम दिसत आहे, तिथून तुम्ही न्यू रेट अपडेट करू शकता। 100%चा रेट टाकला आहे मी 1,85,000। त्यानंतर ॲटोमॅटिकली बाकीचे सगळे रेट अपडेट होऊन जातील। ॲड न्यू रेटवर क्लिक केल्यानंतर ते करंट रेट ॲड होऊन जातील। तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळे रेट अपडेट झाले। या प्रकारे तुम्ही मेटल टाईप सिल्वरसाठी पण करू शकता। मेटल टाईप सिल्वर सिलेक्ट केला आहे मी, आय डीमध्ये पण सिल्वर ॲड करत आहे। सिल्वरसाठी मी 1 किलोचा रेट ॲड करत आहे, तुम्हाला जर 10 ग्रॅम किंवा 1 ग्रामचा करायचा असेल तुम्ही करू शकता। 2,54,000 आजचा रेट टाकला आहे मी, प्युरिटी आहे 100%, कॅरेट ॲटोमॅटिकली येतील। परत एकदा ॲडिशनल रेटवर मी क्लिक करत आहे, कारण मला सिल्वर 925चा रेट ॲड करून हवा आहे। सबमिट बटनवर क्लिक केले, तुम्ही इथे बघू शकता सिल्वरचा 100%चा आणि सिल्वर 925चा रेट ॲड झाला। अपडेट करण्यासाठी सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता। न्यू रेट कॉलममध्ये जाऊन जो पण अपडेटेड रेट आहे तो ॲड करा आणि ॲड न्यू रेट्सवर क्लिक करा। या प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।